पुणे महापालिकेच्या अनुषंगानं आज काँग्रेस भवनात महाविकास आघाडीची एक संयुक्त बैठक पार पडलेली आहे आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्यातील पदाधिकारी आहेत। आज बैठक पार पडलेली आहे, काय चर्चा झाली? महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढायची आहे, त्या संदर्भातली आजची पहिली बैठक होती आणि आपण महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत आणि जे भाजपाच्या विरोधात असतील त्या सर्व पक्षांना एकत्रित घेऊन आपण ही महाआघाडी करून पुढे जाणार आहोत। म्हणजे कोणत्या मुद्द्यांवरती तुमची ही निवडणूक तुम्ही लढवणार आहात? मुळामध्ये महानगरपालिकेचा जो भ्रष्टाचार आहे, गेले 9 वर्ष ह्या भारतीय जनता पार्टीचं सरकार चालेल तिथे आजपर्यंत कोणतेही काम असं तडीच नेलेलं नाही आहे किंवा पूर्ण झालेलं नाही आहे। वॉटर मीटर गटर ह्याच्या पलीकडे यांनी काही केलेलं नाही, केवळ दिखावा केलेला आहे। आत्तासुद्धा आजच 300 कोटीची कामाचं भूमिपूजन होणार आहे। म्हणजे मुळात निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना गाजर दाखवायची काम हे करण्याचं काम करते भारतीय जनता पार्टी। त्याचा आम्ही त्याच मुद्द्यावरती आम्ही इलेक्शन लढणार आहोत। आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून दावा केला जातोय की आम्ही या निवडणुकीमध्ये 120 जागा जिंकणार। नाही, त्यांना काय कदाचित EVM मशीन त्यांनी आधीच सेट करून ठेवलं की काय हे बघणं गरजेचं आहे आता। कारण निवडणूक आयोगाच्या आम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी एक प्रेस घेतली होती की भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी हे एका रूममध्ये बसून याद्या शफरिंग करत होते आणि महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा होते। त्या संदर्भात आम्ही त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करायला सांगितलं होतं, ते काही झालेलं नाही आहे। त्यामुळे कदाचित त्यांचा हा कॉन्फिडन्स कदाचित याद्या शफरिंग करून ठेवल्यात त्यांनी, कदाचित मशीनसुद्धा सेट करून ठेवतील की काय अशी आमच्या मनातली शंका आहे। तुम्हाला किती जागा मिळाव्यात? ह्या जरी महाविकास आघाडी झाली तरी शिवसेनेला किती जागा मिळाव्यात अशा? नाही, आता मुळात जागेची काही चर्चा झालेलीच नाही आहे। ही केवळ एक प्राथमिक बैठक होती। महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण लढतोय आणि महाविकास आघाडीचे जे समविचारी जेवढे काही पक्ष म्हणून असतील ते आमच्याबरोबर येतील आणि आम्ही एकत्रित निवडणुका लढू। दादा, काल मनसेची आणि तुमच्या पक्षाची संयुक्त बैठक झालेली आहे, काय चर्चा झाली? कालची पहिलीच बैठक मनसेबरोबर होती। अनौपचारिक गप्पा मारल्या। काल ते आमच्या ऑफिसला आले। काही दिवसांनी 2 दिवसानंतर आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊ आणि तिथून पुढे आमच्या एकूण जागा वाटपाच्या बैठका असतील किंवा निवडणुकीला कशा प्रकारे सामोरं जायचं, कुठल्या आयडियाज वापरायच्या किंवा जागा वाटपच्या काही संदर्भात विषय असतील ते आम्ही विचार बोलू पुढे। आज बैठक झाली, इथे बैठकीत काय चर्चा झाली आणि मनसेच्या बाबतीमध्ये काही चर्चा झाली का? मनसे असा विषय वेगळा असा तुम्ही का घेता सगळे पत्रकार बांधव कळत नाही की मनसे काय या महाराष्ट्रात नाही का, या पुणे शहरात नाही आहे का, मनसे काय दुश्मन आहे का? म्हणजे मनसे असं काय आहे की तुम्ही त्यांना वाईट टाकल्यासारखं बोलताय? महाविकास आघाडीबरोबर मनसे का येऊ शकत नाही आणि का एकत्र राहू शकत नाही? जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहेत त्या सर्वांना एकत्र घेतलं गेलं पाहिजे आणि तर आपण त्या भारतीय जनता पार्टीला टक्कर देऊ शकू। त्यांचा जो उधळलेला रथ आहे, उधळलाय म्हणतोय मी, भ्रष्टाचाराचा, तो थांबवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जे लढणारे आहेत त्यांना एकत्र करणं आमचं काम आहे। ते आम्ही आजच्या या बैठकीमध्ये ठरलं की महाविकास आघाडी जरी बैठक झाली तरी इतर जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लढणारे आहेत त्या सगळ्यांना आपण एकत्र का करू नये? मग त्या मनसे असेल, वंचित बहुजन विकास आघाडी असेल, आप असेल, असे अनेक पक्ष आहेत जे भाजपच्या विरोधामध्ये या पुणे शहरामध्ये काम करत आहेत। त्यांना एकत्र करण्याचं काम आपण करूया असं या आजच्या बैठकीत ठरलं। त्याचप्रमाणे एकमेकांचे उमेदवार कोणी घ्यायचे नाहीत हे ठरलं। एकमेकांच्या विरोधामध्ये जेव्हा जागा वाटप फायनल होईल त्यानंतर कुणीही AB फॉर्म कुठल्याही पक्षांनी जागा ठरलेल्याच्या विरोधामध्ये द्यायचे नाहीत असं एकमत या मीटिंगमध्ये ठरलं। जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील जे पक्ष आहेत, जे तुमच्या समविचारी पक्ष आहेत, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करणार आहात आणि पुढची बैठक कधी असणार? आता वारंवार या बैठका होतच राहणार आहेत, कारण आजच इलेक्शन कमिशननी पत्रकार परिषद जाहीर केलेली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं। त्यामुळे आता थांबण्यात अर्थ नाही। इथून पुढच्या बैठका वारंवार आमच्या होत राहतील आणि जे काय निर्णय ठरतील ते त्या दिवशी त्या वेळेला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। तुमच्या पक्षाचा उमेदवारी देण्याबाबतीचा क्रायटेरिया कसा असणार आहे? निवडून जो येणार त्याला उमेदवारी असेल। अर्थात हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी। जर पाहिलं तर आज काँग्रेस भवन येथे पुणे महापालिकेच्या अनुषंगानं महत्त्वाची बैठक जी झालेली आहे त्या बैठकीमध्ये कशा पद्धतीनं पुणे महापालिकेच्या निवडणुका लढवायच्या या अनुषंगानं प्राथमिक बैठक झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect।